महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ITI नाशिक इथं संस्थेच्या वतीनं प्रशासकीय इमारत बांधकामाचं भूमिपूजन संपन्न झालं। सर्वप्रथम सातपूर ITI येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे यांच्यासह सर्व शिक्षक पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक तसंच परिसरातील नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। ITI इथं सर्व कोर्सेससाठी अपुरी पडत आहे। तसंच संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने सर्व प्रकारचे कोर्सेस एकाच छताखाली आणून सामान्य विद्यार्थ्यांना या नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमाने शिक्षण घेण्यास मदत होणार आहे। या प्रसंगी प्रादेशिक कार्यालय सहसंचालक रवींद्र मुंडासे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षक जिल्हा अधिकारी इंद्रभान काकड, उपप्राचार्य मोहन तेलंगी, IMC चेअरमन सुधीर पाटील, डेप्युटी इंजिनियर किरण पवार, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते सुनील केदार, नाना शेलार, महेश हिरे, आयमा अध्यक्ष ललित बम, गवळी साहेब, वृषभ इन्स्टिट्यूटचे गिलिया सर, सातपूर पोलीस स्टेशनचे PI रणजित नलावडे, रामहरी संभेराव, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, मुकेश शहाणे, माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे, छाया देवांग, माधुरी बोलकर, मंडलाध्यक्ष अविनाश पाटील, डॉक्टर विनय मोगल, शरद फडोळ, निलेश बंदुरे, वैभव महाले, निलेश जोशी, रवी पाटील, राजेश दराडे, रवींद्र जोशी, गणेश बोलकर, संजय राऊत, संगीता शेळके, रश्मी हिरे बेंडाळे, चारुदत्त आहेर, कल्पना पाटोळे, जान्हवी तांबे, धनश्री गिरासे, सारिका राजपूत, संगीता पाटील तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जुनी संस्था आहे आणि नाशिक शहर आपण म्हणतो की अनेक वेगळ्या अंगाने प्रसिद्ध आहे। मग ते पौराणिक शहर आहे, व्यावसायिक शहर आहे आणि मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे जाणारं असं नाशिक शहर असं आपण नेहमी म्हणतो। या ITI संस्थेला जवळपास 40 वर्ष पूर्ण झालेले असतील, त्यापेक्षा कदाचित जास्त झालेले असतील आणि या संस्थेतून आज अनेक विद्यार्थी हे घडलेले आहेत। आज या संस्थेत विविध कोर्सेस खूप मोठ्या प्रमाणात चालतात आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील आजूबाजूच्या गावातून असतील, जिल्ह्यातून असतील किंवा महाराष्ट्रातून असतील खूप विद्यार्थी इथे येतात, शिक्षण घेतात आणि गोर गरीब गरजू जे मुलं असतात ते 10वी 12वी नंतरच इथे येऊन ITIचा कोर्स करून ते लगेचच नोकरीसाठी शोधात असतात आणि त्यामुळे इथून लगेचच त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, नोकरी उपलब्ध करून देणं हे सर्व आपल्या या संस्थेच्या माध्यमातून होत असतं। आता काही दिवसापूर्वी आपण इथे नवमतदार मेळावा घेतला आणि सतत काही ना काही उपक्रम आपल्या या संस्थेत ते सतत सुरू आहे। इंडिया आधी डिजिटल इंडिया होतं, आता स्किल इंडिया आणि त्यामुळे आपल्याकडे जे कुशल कामगार घडून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा हे त्यांचं एक स्वप्न आहे। आपण बघतो की कामगार अनेक असतात, परंतु जर त्याला खूप डिमांड असते, कुठलाही कामगार असला आणि तो जर काम खूप उत्तम रीतीने करत असेल आणि कुठल्याही इंडस्ट्रीत असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असते आणि त्यामुळे या संस्थेतून जे आजपर्यंत विद्यार्थी गेलेले आहेत ते अतिशय कुशल पद्धतीने तयार होऊन आज मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवत आहे। खरं तर इथे मला सांगितलं की जवळपास 700 विद्यार्थ्यांनी सुरू झालेली ही संस्था आता 2500 पर्यंत पोहोचलेली आहे। राजेश मोरे, न्यूज टुडे, सातपूर।